नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण परफेक्ट कॉर्ड पायपिंग कशी तयार करायची आणि ती ब्लाऊजला कशी अटॅच करायची हे पाहायचं आहे। तर कॉर्ड पायपिंगने पहा गळ्याला खूप सुंदर असा लुक येतो आणि खूप छान दिसतं ब्लाऊज। तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या कॉर्ड पायपिंग तयार करून ठेवल्यात तरीही चालतं। तर कॉर्ड पायपिंग बनवण्यासाठी पहा इथे अशा पद्धतीचा एक धागा आणि सिंगल दाब आपल्याला लागतो आणि ज्या कलरचा आपल्याला कॉर्ड पायपिंग बनवायची आहे त्याच कलरचा कपडा। या इथे मी पांढऱ्या कलरची कॉर्ड पायपिंग बनवणार आहे। या इथे मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। कॉर्ड पायपिंग बनवताना काय काय काळजी घ्यायची हे सांगितलेलं आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर या इथे कॉर्ड पायपिंग बनवण्यासाठी आधी हा जो दाब आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे। तर आपल्याला कॉर्ड व्यवस्थित येण्यासाठी म्हणजे कधी हा दाब आहे तो कपड्यामध्ये आपण ही जी कॉर्ड घातल्यानंतर त्यावरती जातो, म्हणून या पद्धतीने थोडा कपडा किंवा कागद तुम्ही यामध्ये घालून घ्यायचा, म्हणजे एकदम कडेला टीप बसते आणि एकदम परफेक्ट अशी आपली पायपिंग तयार होते। तर या इथे हा कपडा घेतलेला आहे, तर असा ओढला तर हा खेचला जात नाही आहे आणि या इथे पहा असा तिरका ओढला तर खेचला जातोय, म्हणजे उरेब आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला या इथे तिरक्या पट्ट्या काढायच्या आहेत, म्हणजे उरेब पट्ट्या काढायच्या आहेत, म्हणजे पायपिंग आपली परफेक्ट येते। तर इथे पहा मी अशा तिरक्या पट्ट्या तयार करणार आहे। जवळपास 1.5 ते 1.25 इंच या अंतराची इथे आपल्याला पट्टी काढायची आहे। या इथे पाहू शकता जवळपास 1.5 इंच आपली ही पट्टी तयार होत आहे। अशा पद्धतीने सर्व पट्ट्या आपण काढून घ्यायच्या आहेत। सर्व पट्ट्या आपल्या उरेबमध्ये आल्या पाहिजेत। आता हे आपण कट करून घेऊया आणि एकसारख्या पट्ट्या आल्या पाहिजेत याची काळजी घ्यायची। अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे। तर आता ही पट्टी जोडायची कशी हे पाहूया। या इथे थोडं तिरकं असं कट करून घ्यायचं। आता जे हे दोन्ही टोक आहेत ते विरुद्ध दिशेला झाले पाहिजेत, या पद्धतीने असं एकमेकावर ते पट्ट्या ठेवून घ्यायच्या आणि या इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या इथे पहा अशा पद्धतीने आपली स्ट्रेट अशी पट्टी तयार होते आणि ओढली तरी लांबते उरेब, या पद्धतीने अशी आपली पट्टी निघली पाहिजे, म्हणजे पायपिंगला कुठेही प्रॉब्लेम येत नाही। तर या इथे सर्व पट्ट्या आपण जोडून घेऊया। आधी सिंगल दाब बदलून घ्यायचा आहे आपल्याला। हा जो पहिला दाब आहे तो मी काढून घेऊन दुसरा दाब या इथे जोडणार आहे। या इथे पहा सिंगल दाब लावताना या इथे कपडा जो आहे किंवा कागद तुम्ही या इथे घालायला विसरायचं नाही, म्हणजे आपली शिलाई कॉर्डवरती जात नाही, एकदम कडेकडेने छान अशी टीप येते। तर या इथे मी अशा पद्धतीने दाब लावून घेतला। आता आपण कॉर्ड तयार करायला चालू करूया। तर या इथे मी पट्टी पहा अशा पद्धतीने पूर्ण तयार करून घेतलेली आहे। सर्व पट्ट्या अशा एकमेकाला जोडून घेतलेल्या आहेत, तुम्ही या इथे पाहू शकता। आता या इथे मी पहा जो तिरका कपडा होता तो कट करून नीट करून घेतलेला आहे। आता ही जी कॉर्ड आहे ते आपल्याला यामध्ये अशी ठेवून एकदम कडेला टीप देऊन घ्यायची। आता या इथे पहा अर्धा इंच या इथे असं दुमडायचं आहे, बरोबर सेंटर करत जायचं नाही।
अर्धा इंच या पद्धतीने दुमडायचं आहे आणि एकदम कॉडच्या कडेकडेला आपल्याला टीप घ्यायची आहे, कारण दुसऱ्या साईडला आपल्याला आणखीन दुमडण्यासाठी कपडा लागतो, त्यामुळे बरोबर सेंटरमध्ये कॉड ठेवायची नाही. आणि या इथे अगदी हळूहळू अशी शिलाई देत जायचं आहे, काही गडबड करायची नाही. या इथे पहा एकदम कठीण आणि परफेक्ट अशी आपली पायपिंग तयार होत आहे. या इथे तुम्ही पाहू शकता कसा कपडा दुमडते आणि स्टिच अगदी कडेला घेत आहे कॉडच्या, आणि अगदी सावकाश अशी मी या इथे पायपिंग तयार करत आहे. तर तुम्ही या इथे पहा एकदम परफेक्ट अशी आपली कॉड एकदम बारीक आणि कुठेही लूज पडलेलं नाही, एकदम कडेकडेला टीप आणि छान आलेली आहे. याच पद्धतीने आपण सर्व कॉड तयार करून घेऊया. अजिबात आपल्याला कॉड ओढायची नाही किंवा कपडा ओढायचा नाही, अगदी सावकाश असं या इथे टीप कॉडच्या कडेकडेला देत यायचं आहे. तर इथे सर्व आपली कॉड तयार झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूलाही आपल्याला शिलाई द्यायची आहे, तर या इथे मी थोडं अंतर ठेवून कॉड कट केलेली आहे. आता या इथे पहा जे काही एक्स्ट्रा निघत बाहेर असेल ते काढून टाकायचं, म्हणजे कट करून काढायचं. आता या इथे असं अर्धा इंच आपल्याला दुमडायचं आहे, कॉडच्या बाजूला कपडा आपल्याला दुमडवायचा आहे. तर अशा पद्धतीने पहा या इथे ही आपली कॉड तयार झाली. कॉड तयार करणं काही अवघड नाही, सावकाश असं आपल्याला या इथे टीप देत गेलं तर जमतं. कुठलीही गोष्ट आपल्याला प्रॅक्टिस केल्याशिवाय जमत नाही, तर प्रॅक्टिस करत राहायचं. आता या इथे ही कॉड मी पहा या इथे थोडासा जे कॉड मी एक्स्ट्रा ठेवलेली ते कट करून काढली. आणि आता हा ब्लाऊज आहे, याच्या इथे गळ्याजवळ अशी आपल्याला कॉड ठेवून घ्यायची आहे आणि ही परत अशी पलटवायची असते. तर या इथे आधी आपण अर्धा इंच शिलाई मागून सोडून म्हणजे कपडा ठेवायचा आणि मग या इथे कॉड आपल्याला लावायची आहे. तर या इथे अगदी कॉडच्या कडेला एकदम कडेला जशी आपण कॉड तयार करताना एकदम कडेला टीप घेतो, त्याप्रमाणेच इथेही आपल्याला कॉड जॉईंट करताना ब्लाऊजला एकदम कडेला अशी टीप घेत जायचं आहे. काही गडबड करायची नाही. जसा गळ्याचा आकार असेल तशी आपल्याला पायपिंग या इथे घ्यायची आहे, लावत जायचं आहे. या इथे कपडा ओढायचा नाही. उरेप असल्यामुळे आपण पट्ट्या जेव्हा कॉड तयार करतो तेव्हा उरेप पट्ट्या काढलेल्या असतात, त्यामुळे कॉड एकदम आपली परफेक्ट बसते, पायपिंग एकदम छान अशी बसते. तर इथेही टीप देताना आपल्याला अगदी सावकाश अशी टीप देत जायचं आहे. ते तुम्ही या इथे पाहू शकता, या इथे मी अगदी कडेकडेला टीप घेत आहे. एकदम काठाला आपण कॉडच्या जेव्हा टीप घेतो तेव्हाच आपली पायपिंग परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये दिसते. तर आपण ही सर्व पायपिंग लावून घेऊया. या इथे गळ्याजवळ आपण गळा जसा आहे तसा ठेवायचा आहे, कपडा ओढायचा नाही. यामुळे ब्लाऊजला लुक ही छान येतो.
कॉर्ड पायपिंग तयार करणं काही अवघड नाही. एकदा आपल्याला प्रॅक्टिस झालं की झटपट आपलं काम होतं. तर अशा पद्धतीने या इथे आपण पायपिंग जोडलेली आहे. आता ही जी पट्टी लावलेली आहे आपण ती आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे. आपण ही सरळ बाजूने पट्टी लावलेली आहे कॉर्डची, ती आता या इथे पहा अशा पद्धतीने पलटवायची आहे आतमध्ये. तर या इथे पहा किती नाजूक एकदम बारीक अशी आपली कॉर्ड पायपिंग तयार झालेली आहे. तर आपण ही एकदम कडेला म्हणजे जी पट्टी आहे त्या पट्टीवरती या इथे शिलाई देत जायचं आहे. इथेही आपल्याला काही गडबड करायची नाही. जसा गळा आहे तसा आपण या इथे शिलाई देत जायचं आहे, ओढायचं नाही. अगदी हळूहळू काम करायचं आहे. आता पूर्ण गळ्याभोवती मी इथे शिलाई देऊन घेते. आणि अशा पद्धतीने आपली या इथे पायपिंग तयार झालेली आहे. एकदम परफेक्ट आणि नाजूक अशी पायपिंग फिनिशिंग सहित या इथे तयार झालेली आहे. या इथे कपड्याला चून पडणार नाही याची काळजी घ्यायची. आणि या इथे मी लॉक करून घेतलं आणि आपली कॉर्ड पायपिंग लावून तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण एकदम छान पद्धतीने आणि अगदी सावकाश अशी कॉर्ड पायपिंग कशी लावायची हे सांगितलेलं आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करू शकता. यामुळे ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतं. जर तुम्हाला या ब्लाऊजचं कटिंग पाहायचं असेल, पेपर कटिंग, तर कमेंट करून सांगा. आणि मी या ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कसा स्टिच करायचा याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर या इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा लुक आलेला आहे गळ्याला. हा झाला आपला पुढचा गळा आणि मी पाठीमागील गळाही तुम्हाला दाखवते या पद्धतीने. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.